नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2025 मध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी नवीन निकष लागू करण्यात आलेले आहेत। या नवीन निकषामध्ये जे लाभार्थी बसतील अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कुणाचे सर्वेक्षण करायचे हे सर्वप्रथम समजून घ्या। त्यानंतर आपण निकष समजून घेऊया। 10 निकष आहेत। वास्तविक हे सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण नसून फक्त बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य घरकुलसाठी जो आवास प्लस नावाचा सर्वे झालेला होता त्यामध्ये जर अर्ज केलेला नसेल तर आता त्या लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रत्यक्ष यादी म्हणजेच प्रायोरिटी लिस्ट मध्ये समाविष्ट न झालेले परंतु सद्य स्थितीत पात्र असलेले कुटुंबे यांचा सर्वेक्षण केला जाणार आहे, जे ऑटोमॅटिक सिस्टीम मधून या ठिकाणी अपात्र झालेले आहेत। आवास प्लस सर्वेक्षण 2018 मध्ये जे वगळण्यात आलेले जे निकष आहेत त्यानुसार सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्य स्थितीत पात्र असलेले कुटुंबाचा सर्वेक्षण या ठिकाणी केला जाणार आहे। आता या सर्वेक्षणामध्ये आपण बसताय का हे तुम्हाला आता समजून येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत नवीन या ठिकाणी वगळण्यात येणारे जे लाभार्थी आहेत त्यांना निकष लागू करण्यात आलेला आहे। यामध्ये पात्र कोण होणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। यामध्ये कोणकोणते कुटुंबांचे नावे वगळले जाणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। यामधला पहिला निकष आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा अर्ज करणार असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे। 3 ते 4 चाकी वाहने असणारे कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। पूर्वी 2 चाकी सुद्धा यामध्ये निकष होता, आता तो 2 चाकीचा निकष वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा निकष आहे 3-4 चाकी कृषी उपकरण असणारे कुटुंबे या योजनेचा लाभ आता घेऊ शकणार नाहीत, असा सुद्धा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। पूर्वी लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता परंतु आता यामध्ये लाभार्थी वगळण्यात येणार आहेत। त्यानंतर यामधला तिसरा निकष आहे 50,000 रुपये किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड मर्यादा असलेले कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल, 50,000 ची लिमिट असेल किंवा 50,000 पेक्षा जास्त लिमिट असेल तर अशा लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर चौथा निकष आहे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंबे या योजनेचा आता लाभ घेऊ शकणार नाहीत, हे मात्र या ठिकाणी नक्की झालेलं आहे। त्यानंतर 5वा निकष आहे शासनाकडे नोंदीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता आपण 5 निकष व्यवस्थित समजून घेतलेले आहेत। आता त्यानंतर आपण 6वा निकष समजून घेऊया। हा एक महत्त्वपूर्ण निकष आहे। 6वा म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा 15,000 पेक्षा जास्त कमवत असलेले कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। कुटुंबातील कोणताही सदस्य दर महिन्याला 15,000 रुपये जर कमवत असेल तर अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे मात्र नक्की झालेलं आहे। त्यानंतर 7वा निकष आहे आयकर भरणारे कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। जे लाभार्थी आयकर भरणार आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर 8वा निकष आहे व्यावसायिक कर भरणारे कुटुंबे, जर तुमचा एखादा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही कर भरताय तर अशा कुटुंबातील सदस्यांना आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही। 9वा निकष आहे 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। 10वा निकष आहे शेवटचा 5 एकर पेक्षा जास्त परंतु जिरायत जमीन असणारे कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। अशा पद्धतीने हे सुधारित निकष या 2025 साठी ठेवण्यात आलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत। आता यामध्ये जे लाभार्थी वगळणार आहेत याबद्दलचे आपण 10 निकष समजून घेतलेला आहात। आता नवीन सर्वे सुरू झालेला आहे, तो सर्वे किती तारखेला संपणार आहे, अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्जासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।